श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुरेखा नरेंद्र. आज मी तुम्हाला रेडिएशन जर्नी बद्दल माहिती सांगणार आहे. आतापर्यंत माझी ऑपरेशन झालं, केमो झाले. आता माझी रेडिएशन जर्नी सुरू झाली. रेडिएशन हा शब्द ऐकला तरी मनात भीती राहते. लोकांना वाटतं आता सगळं संपलं, पण मी आज तुम्हाला सांगायला आले आहे, रेडिएशन म्हणजे काही शेवट नाही, तर आयुष्याला पुन्हा सुरुवात देणारा एक टप्पा आहे. मी पण घाबरले होते. मनात हजार प्रश्न होते. दुखेल का? शरीर साथ देईल का? पुन्हा मला ही लढाई लढायची आहे, तर मी ती जिंकू शकेल का? हे सगळे प्रश्न माझ्या पण मनात होते. पहिल्या दिवशी जेव्हा मी हॉस्पिटलला त्या कॉरिडॉरमध्ये उभी असताना माझं मन, शरीर शांत होते. पण तिथला वातावरण बघून मन गोंधळलं. आजूबाजूला माझ्यासारखेच अनेक चेहरे होते. कोणी शांत होतं, कोणी शून्यात बघत होतं, कोणी रडवेला चेहरा करून बसलं होतं. त्या मशीनवर झोपताना मनात एकच विचार आला, देवा, अजून थोडी शक्ती दे. रेडिएशन वेदना जरी देत नसलं तरी पण ते शरीराला आतून हादरवतं. कारण रोज रोज स्वतःला सांगावं लागतं, आजही मला अजून मजबूत व्हायचं आहे. मग मी एक गोष्ट ठरवली, भीतीने नाही, माहितीने लढायचं. डॉक्टरांनी सांगितलं, रेडिएशन म्हणजे शरीराला शिक्षा नाही. शरीरामध्ये जे उरलेले कॅन्सरचे सेल असतात ते नष्ट करण्याची एक प्रक्रिया आहे. दररोजचं सेशन काही मिनिटाचं असतं, पण त्याचा परिणाम आयुष्यभराचा असतो. जेव्हा हे कळलं तेव्हा मन थोडं शांत झालं. मग मला समजलं, हे माझ्या शरीराच्या विरोधातलं नाही, तर माझ्या शरीराच्या बाजूने काम करणार आहे. रेडिएशन म्हणजे रोजची शिस्त, वेळेवर उठणं, वेळेवर हॉस्पिटलला जाणं, थकवा असूनही स्वतःला सांभाळणं. त्याचे साईड इफेक्ट्स काय बरं? कधी त्वचा जळल्यासारखी वाटते, म्हणजे जिथे रेडिएशन देतात ती जागा. कधी अंगात ताकद राहत नाही. कधी कधी आरशात बघून स्वतःचं मन खचतं. पण तरीही दररोज स्वतःला म्हणायचं, आजचा दिवस पूर्ण करायचा आहे. आणि जेव्हा एक सेशन पूर्ण होतं तेव्हा आतून एक आवाज येतो, तू अजून एक पाऊल पुढे गेली आहेस. रेडिएशनने मला वेदना दिल्या, पण त्याहून जास्त दिलं, स्वतःवर, स्वतःच्या मनावर, स्वतःच्या शरीरावर विश्वास ठेवायला शिकवलं. मला आतापर्यंतच्या जर्नीतून एक कळलं होतं की मी आता पेशंट राहिलेली नाही, तर मी एक योद्धा झालेली आहे. या प्रवासात मला ज्यांनी साथ दिली, माझे मित्रमैत्रिणी असतील, ओळखीचे असतील, माझी मुलगी, माझा नवरा, ज्यांनी फक्त हसून विचारलं, आज कसं वाटतंय, त्यांचं जे महत्व आहे ते शब्दात सांगता येणार नाही. त्या फिलिंग्स फक्त मीच अनुभवू शकते. आज मागे वळून पाहताना अभिमानाने म्हणू शकते, ऑपरेशन, केमो, रेडिएशन हे काहीच सोपं नव्हतं, पण ते आवश्यक होतं. यामध्ये माझं शरीर, मन, डॉक्टरांचं कसब, कौशल्य आणि स्वामींची साथ
मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला मी एकच सांगेल, जर तुम्हाला हा प्रवास जर तुम्ही अनुभवत असाल, रडा चालेल, थका चालेल, पण उपचार पूर्ण घ्या. डॉक्टर सांगतील ते सगळे नियम पाळा. हार मानू नका, कारण ऑपरेशन, केमो, रेडिएशन हे तुमचं आयुष्य घेत नाही. ते तुम्हाला दुसऱ्यांदा जगण्याची संधी देतं. मी चालत आहे. अजून माझी कहाणी संपलेली नाही. मला तुमच्याजवळ अजून खूप साऱ्या गोष्टी व्यक्त करायच्या आहेत. ही माझी कहाणी मी तुमच्यासाठी ठेवते आहे, एक आशेचा दिवा म्हणून. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.